आज आपण आलो आहोत महाराष्ट्रातील मिनी काश्मीर तापोळा येथे। चला तर मग एक्सप्लोर करूया तापोळा। तापोळा मुंबईहून 300 किलोमीटरच्या अंतरावर आहे। इथे आम्हाला पोहोचायला 8 तास लागले। पुण्यावरनं जवळ आहे, पुण्यावरनं 4 तासात पोहोचतात इथे तापोळ्याला। तापोळ्याला येण्यासाठी 2 रूट आहेत, एक मुंबई गोवा हायवे आहे आणि मुंबई पुणे एक्सप्रेसवे आहे। आम्ही मुंबई पुणे एक्सप्रेसवेने आलो कारण का मुंबई गोवा हायवे थोडा खराब आहे, तर मी तुम्हाला रेकमेंड करेन की तुम्ही मुंबई पुणे एक्सप्रेसवेने या। महाबळेश्वरमध्ये आमच्याकडनं ग्रीन टॅक्स घेतला गेला, 6 जणांचे 350 रुपये घेतले गेले। महाबळेश्वरच्या मेन मार्केटमधून तापोळ्याला येण्यासाठी रस्ता आहे, तर मी रेकमेंड करेन की तुम्ही ऑफलाईन मॅप सेव्ह करून आणा, कारण का इथे जरा रेंजचा इश्यू आहे, त्याच्यामुळे ऑफलाईन मॅप नक्की आणा। महाबळेश्वर ते तापोळा एसटी सेवा देखील चालू आहे। तापोळ्याला जाताना ऑन द वे सुंदर पॉइंट्स लागतात, तिथे तुम्ही मस्त फोटोज काढू शकता। हा शिवसागर व्ह्यू पॉइंट आहे आणि हे जे जलाशय दिसते ते शिवसागर जलाशय आहे। हे कोयनाचं बॅकवॉटर आहे। तुम्ही जर नीट पाहिलं तर या जलाशयाचा आकार तुम्हाला घोड्यासारखा दिसेल। महाबळेश्वरवरून तापोळा अगदी पाऊण तासाच्या अंतरावर आहे। तुम्ही जर महाबळेश्वरला येताय तर नक्की एकदा तरी तुम्ही इथे भेट देऊच शकता। फायनली आपण आपल्या डेस्टिनेशनला पोहोचलेलो आहोत, शिवसृष्टी ॲग्रो टुरिझम या ठिकाणी। चला आता रूमवर आलेलो आहोत, आपण थोडा आराम करूया, आम्ही मस्त फ्रेश होते आणि मग नंतर आपण भेटूच। आता मस्त फ्रेश होऊन आम्ही गरमागरम पोहे खायला बसलोय। तुम्हाला जे हवं ते तुम्ही ऑर्डर करू शकता। मला पोहे हवे होते तर मी पोहे ऑर्डर केले। आम्ही आराम करून जेवायला आलो आहे, तर इथे व्हेज आणि नॉनव्हेज असे 2 ऑप्शन्स आहेत। जर तुम्हाला व्हेज हवं असेल तर तुम्ही व्हेज घेऊ शकता, शिवाय जर तुम्हाला मच्छी हवी असेल तर तुम्हाला प्री ऑर्डर द्यावी लागेल त्यांना। तुम्हाला जे काही हवं असेल तर कस्टमाइज पॅकेजनुसार तुम्हाला ते मच्छी वगैरे बनवून देतील। सो नॉनव्हेज फूडमध्ये आज चिकन आहे आणि आम्ही स्पेशली मच्छी मागवली आहे, सो मच्छी पण आहे आणि फूड खूप टेस्टी आहे, मस्त आहे। आणि व्हेज थाळीमध्ये मटर पनीर आहे, चण्याची भाजी आहे, डाळ, श्रीखंड आणि चपात्या आहेत। तर व्हेज जेवण पण खूप छान आहे, म्हणजे जर तुम्हाला नॉनव्हेज हवं असेल तर नॉनव्हेज आणि व्हेज हवं असेल तर व्हेज, पण नॉनव्हेज आणि व्हेज दोन्ही खूप छान आहे। जर तुम्ही तापोळ्यात येताय तर तिकडचं मेन अट्रॅक्शन आहे वॉटर स्पोर्ट्स। तर आता आम्ही वॉटर स्पोर्ट्सना जाणार आहोत, तर त्याआधी आपण
काही इथे टुरिस्ट आधीपासून आलेले, तर त्यांचे रिव्ह्यूज आपण ऐकूया. माझं नाव अमित पांडे. मी अंबरनाथ ठाणा डिस्ट्रिक्टमधून आलो आहे. फ्रेंड सर्कलनी सांगितलेलं तापोळे चांगलं आहे. तर मी फायनली फाइंड आउट की सृष्टी हिल्स हे खूप चांगलं आहे. लेट्स टेक रिव्ह्यू बघितले, खूप चांगले होते. इवन द ओनर दीपक इज व्हेरी गुड. मला रिव्ह्यू तर कोणीही काही लिहितं. लेट्स सी की जाऊन बघू काय कसं आहे. इकडचा नेचर मीन्स इफ यू वॉन्ट टू गो विथ द नेचर तो दिस इज द बेस्ट प्लेस यू कॅन कम इन. कयाकसाठी द बेस्ट प्लेस. द रिव्हर व्ह्यू तुमचे दाखवणारच जाता की रिव्हर व्ह्यू आहे इकडे. द बेस्ट प्लेस. आणि कयाक बोटिंग perfect place. Hi, this is Preeti Oza. So we came here from Pune and our friends visited this place called Tapola, and we just came here, to this resort after searching a lot of places. And to be frank, this was the best experience because location wise it is perfect. Like, it is very near from Mahabaleshwar, and then you get a amazing view from here, from this resort. So you can have a lake view, the mountain view. The early morning sunrise was an add-on to this place, and food was amazing in taste. And I came with my in-laws and my parents, so they also enjoyed this place a lot, this stay with us. And activities wise it was again awesome, I can say. It was a one-day stay, but we were feeling like to extend the stay, to be frank. And food and all, it was very homely kind of. So my parents and in-laws, even they had amazing time here. So we are planning to come with a larger group going forward sometime, and let's see when that happens. आप 10 में से कितने स्टार दोगे? Out of 10 I would give a 9. 1 I may deduct for some reason, but it was all worth it. माझं नाव निलेश शिंदगी. आम्ही काल सकाळी चेक इन केलं आहे आणि शिवसृष्टी हॉटेलचं नाव ऐकल्यावर आम्हाला वाटलं होतं की ओके दिस इज नॉर्मल हॉटेल असेल, पण जेव्हा मी एंट्री केली ते सगळं आमचं परसेप्शन चेंज झालं. अगदी निसर्गरम्य ठिकाण आहे, शांत सरीन वातावरण आहे आणि व्यवस्थित मेंटेन केलेलं आहे. हायजीन आहे, फूड अगदी चांगलं आहे आणि इथला जो स्टाफ आहे फार कोऑपरेटिव्ह आहे. अगदी घरच्यासारखा स्टे आहे. त्यामुळं घरातून येऊन निसर्गात राहिलो असंच वाटतं आणि ओव्हरऑल आमचा एक्सपिरियन्स फार अतिशय चांगला होता आणि डेफिनेटली आम्ही आमच्या नातेवाईकांना आणि आमच्या फ्रेंड्सना रेकमेंड करू. थँक्यू. वॉटर स्पोर्ट्सला जाण्यासाठी इथे हॉटेलपासून ते वॉटर स्पोर्ट्सपर्यंत एक छोटासा ट्रेक लागतो. त्या ट्रेकच्या दरम्यानच एक छोटंसं स्ट्रॉबेरी फार्म आम्हाला लागलं. तर इथे आता स्ट्रॉबेरीज तयार नाही आहेत, पण जर तुम्ही जानेवारी किंवा डिसेंबर महिन्यात आलात तर तुम्हाला स्ट्रॉबेरीज बघायला मिळतील आणि खूप छान वाटेल. गावातलं घर लागलं आणि आम्हाला असं कळलं की ते जे फार्म आपण बघितलं स्ट्रॉबेरीचं ते सुद्धा यांचंच फार्म आहे. वॉटर स्पोर्ट्समध्ये कायाकिंग हॉटेलकडून कॉम्प्लिमेंटरी दिलं जातं. बाकी ॲक्टिव्हिटीजचे वेगळे पैसे लागतात.
बघूया कोण जिंकता. पावसाचा आवाज तर तुम्हाला येतच असेल. या पावसाच्या आवाजामुळे मला आता माईक वापरावा लागतोय. आणि आता गरम गरम भजी आणि चहा आलेला आहे. मस्त मुसळधार पाऊस पडतोय, सोबत कांदा भजी, बटाटा भजी आणि मस्त मित्र मैत्रिणी. अजून काय हवं आयुष्यात. आता मस्त गरमागरम चिकन बार्बेक्यू आलेला आहे. इथे 2 बार्बेक्यू मिळतात, व्हेज आणि नॉनव्हेज. तर आम्ही नॉनव्हेज बार्बेक्यू घेतलेला आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही व्हेज किंवा नॉनव्हेज तुम्ही घेऊ शकता. आणि हिने तर खाणं चालूच केलेलं आहे. तर आपण तिला विचारूया कसा आहे बार्बेक्यू. खूप मस्त आहे, टेस्टी आहे, यम्मी आहे, क्रिस्पी आहे एकदम. आणि खूप दिवसापासून मी असं बार्बेक्यू वगैरे प्लॅन किंवा खाल्लं नव्हतं. सो थँक्यू फॉर दिस. चिकन बार्बेक्यू सारखा व्हेज बार्बेक्यू पण खूप टेस्टी आहे. सो नक्की ट्राय करा. 8080 1616. नेक्स्ट नंबर 10 रुपये किती? 15 रुपये. 15 रुपये मला बघा. हा, याला खेळायचं कसं माहित नाही. जिंकला 15 रुपये. ज्यांना शांतता आणि निसर्ग आवडतो त्यांच्यासाठी ही जागा परफेक्ट आहे. आजचा दिवस तर खूप भन्नाट होता. उद्याच्या दिवसासाठी तर मी खूप एक्साइटेड आहे. चला तर मग उद्या भेटूया. तोपर्यंत गुड नाईट.
सुप्रभात. आपल्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात तर खूप प्रसन्न झाली आहे. पालीतर्फे आटेगाव येथील पद्मावती देवीच्या दर्शनाने आपण दुसऱ्या दिवसाची सुरुवात केली आहे. वॉकेबल डिस्टन्सवर हे मंदिर आहे आमच्या हॉटेलपासून आणि आम्ही इथे मस्त हिरव्या गर्द झाडीतून वॉक करत इथे आलो आणि खूप प्रसन्न वाटलं. आता बघूया आपल्या दिवसात अजून काय काय नवीन गोष्टी घडतात ते. आता आपण चाललो आहोत कोयनाच्या बॅकवॉटरमध्ये. तिथे काही पॉइंट्स ते आपल्याला दाखवणार आहेत. चला. जर तापोळ्यात येत आहे तर ही ॲक्टिव्हिटी केलीच पाहिजे. आपण जवळपास 2 तास या जलाशयात प्रवास करणार आहोत आणि आजूबाजूचा परिसर पाहणार आहोत. तुम्हाला प्रश्न पडला असेल की तापोळ्याला मिनी काश्मीर का म्हणतात, तर त्याच्या मागचे रिझन हे आहे की इथे खूप थंडी असते. रादर असायची, कारण का आत्ता सध्या ग्लोबल वॉर्मिंगमुळे थंडी थोडी कमी झाली आहे, पण इथे खूप धुकं असतं अजूनसुद्धा. आणि जर तुम्हाला ही थंडी आणि हे धुकं अनुभवायचं असेल तर तुम्ही डिसेंबर महिन्यात वगैरे आलात तर तुम्हाला या मिनी काश्मीरचा अनुभव घेता येईल. ही माझ्या मागे जी बोट उभी आहे ती तापोळ्यावरनं सुटते आणि ती गाढवली आणि केरगड या ठिकाणी जाते. तर गाढवली जे आहे ते कोकण जवळ आहे. गाढवलीला तिथून आपण खेडला जाऊ शकतो आणि केरगड जो आहे तिथून कास पठार जवळ आहे. या बोटमधून तुम्ही गाड्या पण नेऊ शकता. त्याचे चार्जेस आहेत 500 रुपीज. ला कोयना धरणाचं बांधकाम सुरू झालं आणि 1964ला ते कंप्लीट झालं. त्यानंतर त्याचं ओपनिंग झालं 1964लाच. आणि नंतर असं झालं की 1967ला एक अर्थक्वेक आलेला, ज्याच्यामुळे कोयना धरणामध्ये काही क्रॅक गेले. तर तेव्हा असा प्रश्न निर्माण झालेला की जर पुन्हा अर्थक्वेक आला तर कोयना डॅम सस्टेन करू शकेल की नाही. तर 2011मध्ये काही सायंटिस्ट इथे आले, त्याच्यासोबतच काही फॉरेस्ट सायंटिस्टसुद्धा इथे आलेले. तर त्यांनी लाईव्ह सिनॅरिओ क्रिएट केलेला म्हणजे अर्थक्वेकचा. आणि मग त्याच्यावरनं असं प्रूव्ह झालं की जर पुन्हा अर्थक्वेक आला तर आपलं जे कोयना डॅम आहे ते सस्टेन करू शकेल. तर हे होतं कोयना डॅमबद्दलचं एक इंटरेस्टिंग फॅक्ट. आत्ता आपण आहोत त्रिवेणी संगम या पॉइंटला. इथे कोयना, सोळशी आणि कांदाटी या 3 नद्यांचा संगम होतो, म्हणून याला त्रिवेणी संगम असं म्हणतात. हा इकडचा मेन पॉइंट आहे. जर तुम्ही इथे आलात तर या पॉइंटला नक्की व्हिजिट करा. आपण आलो आहोत दत्त मंदिरला. इथे तुम्ही पाचवड किंवा सातारा मार्गेसुद्धा येऊ शकता. पाचवडवरून येण्यासाठी 45 किलोमीटर आहे आणि सातारावरनं 40 किलोमीटर आहे आणि बामणोलीवरनं 6 किलोमीटर आहे. इथे माझ्या मागे मॅप आहे, तर तुम्हाला सगळ्या गोष्टी कळतील.
आता आपण मंदिराच्या मागच्या बाजूला आलो आहे आणि समोर जे पाणी दिसतंय ना तिथून समोर 20 किलोमीटरवर कोयना डॅम आहे आणि मागच्या साईडला जो डोंगर दिसतोय ना त्या म्हणजे ते जे डोंगर आहेत ते कोयना वाईल्ड लाईफ सँच्युरीचे डोंगर आहेत, इथूनच चालू होते. तसंच वासोटा किल्ल्याचा जो ट्रेक आहे तो तिथेच आहे या साईडला. असं म्हणतात काही जागा तिथे गेल्याशिवाय अनुभवता येत नाहीत. असाच काहीसा आमचा अनुभव होता. कदाचित कॅमेरामध्ये ते जाणवणार नाही, पण खूप सुंदर असा हा प्रवास होता. ही ॲक्टिव्हिटी हॉटेल थ्रू अरेंज करण्यात आली होती. त्याचे वेगळे पैसे घेतले जातात. सो फायनली आमचा आता डे 2 संपत आलेला आहे. आम्ही बोटिंग करून आलो आणि खूप मजा आली. खूप नवीन नवीन एक्सपिरियन्स घेतले आणि आता परतीचा प्रवास आम्ही सुरू करू. तर मला तुम्हाला नक्कीच सांगायला आवडेल की तुम्ही तापोळ्याला नक्की या आणि तापोळ्याला यायला तुम्हाला आवडेल की नाही ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि मी सांगेन की तापोळ्याला जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही 2 दिवस काढून या, कारण का तापोळा जर एक्सप्लोअर करायचं आहे तर 2 दिवस लागतातच आणि 1 दिवसामध्ये तापोळा एक्सप्लोअर नाही होत, तर तुम्ही 2 दिवस नक्की काढून या. आजचा आपला स्टे होता शिवसृष्टी ॲग्रो टुरिझम इकडे. तर यांच्याकडे कस्टमाइज पॅकेजेस अवेलेबल आहेत. तुम्हाला हवे तसे पॅकेजेस बुक करू शकता. त्याचे कॉन्टॅक्ट डिटेल्स मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नुसता फिरला इंस्टाग्रामवर सुद्धा फॉलो करा. बाय.